नमस्कार. मी डॉक्टर अविनाश भोंडवे. फॉर द पीपल या वाहिनीच्या सर्व श्रोत्यांना अभिवादन. आज आपण कोरोनाच्या सद्य परिस्थितीबद्दल काही बोलूयात. आपण जर पाहिलं तर साधारणतः 2 फेब्रुवारी पासून महाराष्ट्रातली कोरोनाच्या रुग्णांची संख्या अचानक खूप वेगाने वाढायला लागली. ही साथ इतक्या वेगाने वाढत गेली की फेब्रुवारीच्या सुरुवातीला 2000च्या आसपास आणि कधीकधी 1800 पर्यंत असलेल्या रुग्णांचा आकडा हा बघता बघता केवळ 6 आठवड्यामध्ये 23,000च्या पार गेला. आणि हा 23,000चा आकडा महत्त्वाचा अशासाठी होता की मागच्या वर्षी 9 मार्चला जी ही कोरोनाची जागतिक साथ किंवा महामारी सुरू झाली ती आता त्यावेळेचा जो उच्चांक होता किंवा उच्चांकी पातळी होती ती 6 महिन्यानंतर म्हणजे सप्टेंबरच्या मध्यानंतर ती गाठली गेली होती. हा 6 महिन्याचा उच्चांक केवळ 6 आठवड्यात गाठला गेला. प्रचंड वेग होता. त्याचप्रमाणे एक असं लक्षात आलं की या काळातल्या या सुरुवाती ही जी आहे ही दुसरी लाट आहे आणि यामध्ये रुग्णांचा जो गट होता तोही बदलला होता. फेब्रुवारीपासून असं लक्षात आलं की पहिल्या लाटेमध्ये 60 वर्षावरील ज्येष्ठ नागरिक आणि ज्यांना काही सहव्याधी आहेत किंवा कोमॉर्बिड कंडिशन्स आहेत अशा व्यक्तींना जास्तीत जास्त बाधा होत होती आणि त्यांना जास्ती त्रास होत होता. परंतु फेब्रुवारीपासूनची ही जी दुसरी लाट आली त्यावेळेला असं लक्षात आलं की 20 ते 45 वयाच्या लोकांना हा जास्ती त्रास होतोय. आणि हे जे होते हे सर्व हे अर्निंग कॅटेगरीमधले होते, म्हणजे मिळवत्या गटातल्या व्यक्ती होत्या. आणि हेच हे त्यांच्या घराचे मिळवते किंवा घराचे पोशिंदे होते. आणि हे सर्व लोक सकाळी आपल्या कामासाठी, व्यवसायासाठी, धंद्यासाठी किंवा बिझनेससाठी बाहेर जात होते, नोकरीसाठी सुद्धा. आणि ते बाहेर जात होते, बसेसमध्ये जात होते, लोकल्समध्ये हेच प्रवास करत होते. यांना मॉल्समध्ये, सिनेमा हॉलमध्ये किंवा हॉटेल्समध्येही हेच लोक सापडत होते. पॉलिटिकल रॅलीज आणि इतर गोष्टींना, सभा संमेलना यांचीच गर्दी होत होती. लग्नांनाही याच वयोगटातले लोक जास्ती जात होते. आणि या लोकांना बाधा झाली ती इतक्या वेगाने बाधा होत गेली की आता हळूहळू त्यानंतर ह्या लाटेमध्ये या तरुण व्यक्तींबरोबरच इतर वयोगटामधल्या लोकांनाही याची बाधा व्हायला लागली. तिसरी एक गोष्ट महत्त्वाची होती ती म्हणजे या दुसऱ्या लाटेतली लक्षणं सुद्धा बदलली आहेत. आधीच्या लाटेमध्ये म्हणजे मागच्या वर्षी 2020मध्ये सर्दी, ताप, खोकला, दम लागणं अशा प्रकारचे त्रास जास्ती होते. क्वचित कुणाला काही वास कमी येणं किंवा तोंडाची चव जाणं हेही त्रास होते. परंतु ही दुसरी लाट सुरू झाल्यानंतर अनेक नवीन लक्षणं लक्षात आली. या लक्षणांमध्ये सर्दी, खोकला, ताप तर होताच, पण ताप अगदी बारीक असायचा आणि तो येऊन 2-3 दिवसांनी जायचा आणि त्यानंतर व्यक्ती पॉझिटिव्ह होत होती. कोणाचं फक्त डोकं दुखत होतं. डोकं दुखणं एक नवीन लक्षण आलं. डोळे लाल होणं, म्हणजे एखाद्याला डोळे येतात किंवा उन्हाळ्यात जे डोळे तळावतात ना तसे लालबुंद डोळे होणं हे एक नवीन लक्षण दिसायला लागलं. काही लोकांना तोंडाची चव जाणं एवढंच नव्हे तर जिभेवर थोडे फोड, म्हणजे मध्यभागी किंवा जिभांच्या कडांवर फोड यायला लागले. काही व्यक्तींना अंगावर पुरळ येणं, रॅश येणं असेही त्रास दिसायला लागले. ही अशी सगळी बदललेली लक्षणं सुद्धा दिसायला लागली. आणि हे तज्ज्ञ डॉक्टरांच्या आणि काम करणाऱ्या अनेकांच्या असं लक्षात आलं की हा वाढलेला वेग, ही बदललेला वयोगट आणि बदललेली लक्षणं याचा अर्थ हाच आहे की आत्ताचा हा जो दुसऱ्या लाटेचा हा जो विषाणू आहे तो बदललेला आहे. आणि मग नंतर हे सिद्ध झालं की महाराष्ट्रामध्ये आधीच्या कोविड व्हायरसमध्ये परिवर्तन होऊन किंवा उत्परिवर्तन होऊन, म्युटेशन होऊन 2 नवीन विषाणू जन्माला आलेत. या विषाणूंचं वैशिष्ट्य असं की यांचं हे अंतर्गत जी रचना असते त्या रचनेमध्ये 2 ठिकाणी बदल झालेले होते. त्यामुळे याला डबल म्युटंट म्हणतात. आणि हे डबल म्युटंट विषाणू जे आहे हे भारत सरकारनेच 25 मार्चला जाहीर केलं की हे दुहेरी परिवर्तन किंवा दुहेरी उत्परिवर्तन झालेले विषाणू आज महाराष्ट्रामधली ही साथ ही अतिशय वेगाने वाढण्यासाठी कारणीभूत आहे.
आणि ही साथ इतकी वेगाने वाढते, हा विषाणू इतक्या वेगाने प्रसरतो की आधीच्या विषाणूपेक्षा, मूळच्या विषाणूपेक्षा हा दुपटीने किंवा तिपटीने पसरतोय. याच्यामध्ये आधी फक्त या 20 ते 25 वयोगटातले लोक होते, परंतु हेच लोक ज्यावेळेला स्वतः बाधित होत होते आणि ते ज्यावेळेला घरी यायचे त्यावेळेला त्यांच्यापासून त्यांच्या घरातली मुलं, वृद्ध व्यक्ती, ज्येष्ठ नागरिक हे सुद्धा बाधित व्हायला लागले. त्याच्यामुळं अनेक ज्येष्ठ नागरिकांना सुद्धा आता बाधा झाली. आणि त्याहीपेक्षा महत्त्वाचं म्हणजे मार्च महिन्यामध्ये महाराष्ट्रातल्या 55,000 लहान मुलं जी 10 वर्षाखालील होतील त्यांनाही बाधा झाली. आता हे सगळं पाहिलं तर आपल्याला लक्षात येतं की दुसरी लाट आणि हे उत्परिवर्तन झालेलं हा विषाणू आहे. आणि त्यामुळं आज महाराष्ट्रात गेल्या 8 ते 10 दिवसात किंवा गेल्या 15 दिवसात 50,000पासून 60,000पर्यंत रोजी नवीन रुग्ण वाढत आहेत. आज पुणे शहरामध्ये सुद्धा 4,000 ते 6,000 या पातळीमध्ये रोजच्या रोज रुग्ण वाढत आहेत. आधी जे रुग्ण होते त्यापेक्षा कित्येक रुग्ण वाढलेत. आज जवळजवळ 50-55,000 ऍक्टिव्ह रुग्ण आहेत. संपूर्ण महाराष्ट्रात 5 लाखापेक्षा जास्ती रुग्ण आहेत. आज भारतामध्ये जे काही एकूण करोनाच्या रुग्णांची संख्या आहे त्यापैकी निम्मे रुग्ण हे महाराष्ट्रातले, निम्म्यापेक्षा जास्त रुग्ण महाराष्ट्रातले. आणि ह्यामुळं आज परिस्थिती अशी झाली आहे की पुण्यामध्ये, मुंबईमध्ये, महाराष्ट्रातल्या सर्व शहरांमध्ये रुग्णसंख्या इतक्या वेगाने वाढतीये की त्यांना ॲडमिट करायला, याच्यामधले जे रुग्ण गंभीर आहेत त्यांना रुग्णालयात दाखल करायला रुग्णालयात बेड्स नाही. रुग्णालयामध्ये दाखल करण्यासाठी एकूण 4 प्रकारच्या गोष्टी असतात. त्यामध्ये एक म्हणजे सर्वसाधारणपणे ज्यांना काही विशेष त्रास नाही त्यांना फक्त आयसोलेशन बेडमध्ये ठेवता येतं, म्हणजे त्यांना फक्त विलगीकरण करून ठेवण्यासाठी. त्यानंतर असेच लोक ज्यांना जर तुमच्या घरच्या घरी जर सोय असेल, तुमचे स्वतंत्र टॉयलेट असेल आणि तुम्हाला स्वतंत्र खोली असेल की जिथं इतर येऊ शकणार नाही, तर तुम्ही स्वतःला विलगीकरण करू शकता. हा एक प्रकार. दुसरं म्हणजे काही रुग्णांना हे ऑक्सिजन कमी पडायला लागतो, त्यामुळं त्यांचं ऑक्सिजन जो साधारणतः 98-99 पाहिजे तो 94पर्यंत असला तरी चालतो, परंतु तो काहींच्या कमी पडायला लागतो. काही व्यक्तींमध्ये खोकला किंवा दम लागतो, त्यांच्या छातीमध्ये CT स्कॅन करून घेतला किंवा एक्सरे केल्यावर त्याच्यामध्ये न्यूमोनिया दिसतो. त्यांना एक विशेष टेस्ट असते 6 मिनिटं चालण्याची. 6 मिनिटं चालल्यानंतर त्यांच्या शरीरातला, म्हणजे आपण जो पल्स ऑक्सिमीटरनी बघतो, तो ऑक्सिजन 3 पॉईंटपेक्षा जास्ती कमी होतो. आणि अशा रुग्णांना ॲडमिट करताना आपल्याला ऑक्सिजन लावावं लागतो. दबावाखाली ऑक्सिजन लावण्यासाठीचे काही बेड्स असतात, हे बेड्ससुद्धा गेले कित्येक दिवस उपलब्ध नाही आहेत. त्यानंतर जे गंभीर रुग्ण होतात त्यांना एक तर ICUमध्ये दाखल करावं लागतं किंवा त्यांना व्हेंटिलेटर लावावा लागतो. व्हेंटिलेटर म्हणजे दबावाखाली कृत्रिम श्वास दिला जातो. तर ह्या दोन्ही प्रकारचे बेड तर कित्येक दिवस उपलब्धच नाही आहेत. आज पुण्यामध्ये, मुंबईमध्ये, औरंगाबाद, नागपूर अशा अनेक शहरांमध्ये परिस्थिती आहे की लोक या हॉस्पिटलमधून त्या हॉस्पिटलमध्ये पळत जात आहेत, कुठेही जागा मिळत नाही. नागपूरसारख्या शहरामध्ये तर इस्पितळाच्या बाहेर लोक तिथे बेड्स टाकून तिथे झोपले, बघवत नाही ही परिस्थिती. इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये रुग्णसंख्या वाढत गेल्यामुळं महाराष्ट्रातला जो ऑक्सिजनचा साठा होता तोही कमी पडायला लागलाय. आज कित्येक शहरांमध्ये महाराष्ट्रातल्या जळगाव, धुळे, नाशिक अशा ठिकाणी, इव्हन पुण्यामध्ये सुद्धा आज प्राणवायू किंवा ऑक्सिजन रुग्णांना मिळत नाहीये. खूप कमतरता आहे आणि त्यामुळं कित्येक रुग्ण दगावत आहेत. आणखीन एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे ह्या जे रुग्ण हे साधारणतः सौम्य ते मध्यम लक्षणं असतात आणि ज्यांना ऑक्सिजन कमी पडायला लागतो अशा रुग्णांना रेमडेसिवीर हे इंजेक्शन दिलं जातं. रुग्णांची संख्याच एवढ्या वेगाने वाढली की हे रेमडेसिवीर इंजेक्शनचा सुद्धा तुटवडा निर्माण झाला. त्याची जी मागणी आहे ती एवढ्या मोठ्या प्रमाणात वाढली की मागणी आणि पुरवठा याच्यामध्ये प्रचंड तफावत आहे. त्याच्यामुळे आज रेमडेसिवीर इंजेक्शन सुद्धा गरज असताना ज्यावेळेला डॉक्टर देतात त्यावेळेला रुग्णांना ते मिळत नाही आहे. आज ही इतकी भयानक परिस्थिती आहे. आज भारतामध्ये एका दिवसामध्ये 2 लाखापेक्षा जास्त रुग्णांची नोंद झाली. संपूर्ण जगामध्ये भारताने हा आकडा गेल्या 11 दिवसात गाठला. अमेरिकेमध्ये हा आकडा गाठायला त्यांना 21 दिवस लागले. याचा अर्थ भारतातली साथ ही आता सर्वात वेगाने पसरती आहे. आज भारतात 2 लाख किंवा महाराष्ट्रामध्ये 58,000 रुग्ण काल नव्याने दाखल केले गेले.
ही तर फक्त सुरुवात आहे. हिंदीमध्ये म्हणतात ना की ये तो सिर्फ सुरुवात है, आगे आगे देखो होता है क्या. आपण जर योग्य काळजी घेतली नाही तर कदाचित ही साथ याहीपेक्षा जास्त वाढेल. महाराष्ट्रातले हे 60,000 रोजचे रुग्ण कदाचित 1,00,000पर्यंत रोज जातील. कदाचित काही दिवसामध्ये आत्ताचा जो मृत्यूदर आहे हा मृत्यूदर वाढेल अशी भीती व्यक्त केली जाते की आत्ता जे 300 ते 350 रुग्ण मृत्युमुखी पडतात यांची संख्या साधारणतः हजारापर्यंत जाईल. मग अशा वेळेला कुठेही हॉस्पिटलमध्ये जागा नसेल, आपल्याला रस्त्यावर मृतदेह दिसतील. खरोखर भयंकर किंवा गंभीर परिस्थिती निर्माण होईल. ही टाळायची असेल तर आपण काय केलं पाहिजे? ही जर टाळायची असेल तर एक महत्त्वाच्या गोष्टी आपल्याला सगळ्यांना माहिती आहेत. ते म्हणजे जे प्रतिबंधक उपाय आहेत की साधे आहेत की ज्याला आता कोरोना ॲप्रोप्रिएट बिहेवियर म्हणतात. हे प्रतिबंधक उपायच पाळायचे. जरी व्हायरस बदलला, जरी म्युटेशनचा व्हायरस आला, जरी त्याचे गुणधर्म वेगळे असले तरी प्रतिबंधक उपाय तेच आहेत. म्हणजे मास्क वापरायचा, योग्य मास्क वापरा आणि योग्य पद्धतीने वापरा. गळ्यामध्ये मास्क घालून फिरू नका. ज्यावेळेला बाहेर जाल त्यावेळेला नक्की तुमच्या नाकावर आणि तोंडावर झाकणारा मास्क पाहिजे. हा मास्क कापडाचा असो किंवा N95 सर्जिकल मास्क असो. हा कापडाचा असेल तर रोजच्या रोज तुम्ही धुतला पाहिजे, किंबहुना रोज दोन वेळा मास्क बदलायची गरज आहे. तुम्ही जर डिस्पोजेबल मास्क वापरत असाल तर N95 किंवा सर्जिकल मास्क रोजच्या रोज बदलायला पाहिजे. आणि ते सुद्धा फेकून देताना रस्त्यावर फेकून देऊ नका. गेल्या कित्येक दिवस असं लक्षात आलंय की लोक मास्क वापरून रस्त्यावर फेकून देतात. त्याच्यामधूनही रुग्णांचा प्रसार किंवा संसर्ग खूप मोठ्या प्रमाणामध्ये होतो. मास्क नंतर दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे 2 लोकांमध्ये अंतर ठेवणं. हेही तोच उपाय आहे की 6 फुटापेक्षा जास्ती अंतर ठेवा. म्हणजे तुम्हाला गरज असल्याशिवाय तुम्ही बाहेर जाऊ नका. गरज असेल, तुम्हाला काही खरेदी करायचं असेल, काही बँकेत जायचं असेल किंवा काही तुम्हाला डॉक्टरांकडे जायचं असेल, एखाद्या व्यवसायाचं तुमचं काही काम करायचं असेल तर जरूर बाहेर जा. पण बाहेर गेल्यानंतर चेहऱ्यावर तर मास्क तर पाहिजेत, पण इतरांपासून 6 फुटाचं अंतर ठेवा. आणि तिसरं महत्वाची गोष्ट म्हणजे आपले हात हे स्वच्छ ठेवा. बाहेर असाल त्यावेळेला सॅनिटायझर वापरा. आपल्या घरामध्ये साबण पाण्याने शास्त्रीय पद्धतीने हात धुवा. कुठल्याही वस्तूला हात लावल्यानंतर आपल्या नाकातोंडाला जर तुमचा हाताचा स्पर्श होणार असेल तर त्यातून करोनाचा संसर्ग होऊ शकतो. त्याच्यामुळे नाकातोंडाला हात लावण्यापूर्वी तुम्ही हात स्वच्छ धुवा. आता हे झाले नेहमीचे उपाय, परंतु अजून 2 महत्वाचे उपाय मी तुम्हाला सांगणार आहे, ते मात्र अजिबात विसरू नका. एक लक्षात घ्या की सध्या करोनाच्या रुग्णांचे आम्ही जे हे पाहतो की जे गंभीर स्वरूपात रुग्ण येतात त्यांच्यामध्ये काय असतं, सर्दी खोकला झालेला असतो किंवा ताप आलेला असतो. ती व्यक्ती काय म्हणते, मला मी ते आईस्क्रीम खाल्लं, ताक खाल्लं किंवा परवा पावसात भिजलो म्हणून ताप आला, म्हणून सर्दी झाली. अजिबात नाही. तुम्हाला कुठल्याही कारणामुळं त्रास झाला तर तो कशामुळे झाला हे तुम्ही ठरवू नका. तुम्हाला सर्दी खोकला ताप उलटी जुलाब डोकं दुखणं यापैकी काही झालं तरी त्वरित तुम्ही तुमच्या डॉक्टरांना दाखवा. तुमच्या डॉक्टरांना ठरवू द्या की हे साधं लक्षण आहे का हे करोनामुळे झालेलं लक्षण आहे. जर त्यांना वाटलं तर ते तुम्हाला नक्कीच तुमचे टेस्टिंग करून घ्यायला सांगतील. आणि डॉक्टरांनी टेस्टिंग करून सांगितलं की ते त्वरित घ्या. मी अनेकदा असं पाहिलंय की लोक हे लक्षणं आल्यानंतर अंगावर काढतात, मनानेच काहीतरी औषधं घेतात. काही लोक म्हणतात मी कधी दवाखान्याची पायरी चढलो नाही, मी औषध घेणार नाही, घेत नाहीत औषधं, किंवा मेडिकलच्या दुकानामधून परस्पर काहीतरी औषधं घेतात. हे रुग्ण 4थ्या दिवशी 5व्या दिवशी किंवा 6व्या दिवशी दवाखान्यात येतात. ज्यावेळेला डॉक्टर त्यांचं ऑक्सिजन बघतात त्यावेळेला तो 80-84 असतो आणि त्यांना त्वरित इस्पितळात दाखल करावं लागतं. आता प्रश्न असा येतो की इस्पितळात दाखल करताना त्यांना कोविडचा रिपोर्ट लागतो. तुम्ही डॉक्टरांनाच दाखवलेला नाही, कोविडचा रिपोर्ट नसतो, त्यामुळे तुम्हाला हॉस्पिटलमध्ये ॲडमिटही करता येत नाही. गेल्या आठवड्यात मी स्वतः या कारणामुळं गेलेले 10 रुग्ण पाहिलेत, केवळ दुर्लक्ष केल्यामुळे. त्याच्यामुळे हा 4था नियम, प्रतिबंधक उपाय लक्षात ठेवा की कुठलाही त्रास झाला तर तो अंगावर काढू नका. आणि त्याहीपेक्षा अजून एक महत्वाची गोष्ट, आता आपण पाहतोय की कोरोना पॉझिटिव्ह घरोघरी लोक निघतात. तुमचे मित्र, तुमचे संबंधी, तुमच्या आजूबाजूचा कुणीतरी एखादा पॉझिटिव्ह निघतो, तुम्हाला कळतं. लक्षात ठेवा, जर तुम्हाला ज्या व्यक्तीचं नाव कळालं तो पॉझिटिव्ह आला तर तुम्ही जर त्यांच्या संपर्कात गेल्या 2-4 दिवसात आला असाल आणि 5 मिनिटापेक्षा जास्त वेळ तुम्ही त्यांच्या समोर बसला असाल तर तुमचीही तपासणी करून घ्या.
किंवा तुम्हाला स्वतःला जर हा त्रास झाला, तुम्ही जर पॉझिटिव्ह निघालात, तर तुमच्या घरातल्या सगळ्यांची तपासणी करून घ्या किंवा तुम्ही ज्यांच्या ज्यांच्या संपर्कात आलात त्यांना मेसेज पाठवा, त्यांनाही तपासणी करायला सांगा. याचं एक कारण महत्त्वाचं आहे, याला म्हणतात कॉन्टॅक्ट ट्रेसिंग. आणि करोनाची साथ ही आटोक्यात आणण्यासाठी आज करोनाचा साधारणतः हे कॉन्टॅक्ट ट्रेसिंग करायला पाहिजे. सरकारच्या नियमाप्रमाणे एका व्यक्तीमागं 20 जणांचं टेस्टिंग व्हायला पाहिजे. ते होत नाही. त्याच्यामुळं होतं असं की कित्येकदा सध्या सुद्धा 80 ते 90% रुग्णांना कुठली लक्षणं नसतात किंवा काहीतरी सौम्य लक्षणं असतात. आणि त्यामुळं मला काय झालंय, मला काही होत नाही, मी का तपासायचं, असं ते म्हणतात. आणि तुम्ही जर कॉन्टॅक्टमध्ये आल्या असाल तर तुम्ही पॉझिटिव्ह असता, पण तुम्ही तपासत नाही, त्यामुळं तुम्ही वाहक बनता. तुम्ही पॉझिटिव्ह असता पण निदान न झालेले पॉझिटिव्ह असता. तुमच्यामुळं तुमच्या घरातल्या इतरांना करोनाची बाधा होते, तुमच्या मित्रांना बाधा होते. थोडक्यात करोनाच्या संसर्ग प्रसाराला तुम्ही कारणीभूत ठरता. त्याच्यामुळं या पद्धतीने तुम्हाला माहिती असलेल्या कोणाच्याही संबंधात तुम्ही आला असाल, पॉझिटिव्ह व्यक्तीच्या कॉन्टॅक्टमध्ये आला असाल, तर जरूर तुमच्या तपासण्या करून घ्या. हे फार महत्वाचं आहे. आज करोनाची परिस्थिती अशी आहे की येते काही वर्ष हे साथ चालू राहणार आहे, हे नक्कीच. करोनाच्या प्रतिबंधासाठी कुठलंही औषध नाही, पण लसीकरण आहे. आज अशी पद्धत हे आहे की सध्या 45 वर्षाच्या वरच्या कुठल्याही व्यक्तीने आपलं लसीकरण केलंच पाहिजे. त्याही नंतर 18 वर्षावरील व्यक्तींना सुद्धा काही दिवसांनी ज्यावेळेला लसीकरणाची सवलत उपलब्ध होईल त्यावेळेला त्यांनीही करून घ्यायचं. लक्षात ठेवा, तुम्हाला कुठलाही आजार असो, फक्त तुम्हाला ताप असेल तरच तुम्ही लस घेऊ नका. किंवा ज्या स्त्रिया गरोदर आहेत किंवा ज्यांना 1 वर्षाचं बाळ आहे, ते अंगावर त्यांना स्तनपान देतात, अशा स्त्रियांनी ही लस घ्यायची नाही आहे. त्याचबरोबर जर तुम्हाला लस घ्यायच्या दिवशी ताप असेल किंवा जर काही मोठा त्रास असेल तरच फक्त घ्यायची नाही. बाकी तुम्हाला कुठलाही आजार असो, मधुमेह, रक्तदाब, हृदयविकार, किडनीचे आजार, यकृताचे आजार, तुम्ही कर्करोगाचे रुग्ण असाल तर तुम्ही लस ही घेतलीच पाहिजे. आणि त्या लसीची जी आहे तुम्ही अपॉइंटमेंट घ्या किंवा काही ठिकाणी ही लस जिथं मिळते तिथं डायरेक्ट तुम्हाला जाऊन ती लस घेता येते वॉक इन पद्धतीने. आणि ती लस घेतल्यावर त्याचं सर्टिफिकेटही तुम्हाला मिळेल. त्यानंतर त्याची पुढची जी तारीख आहे, तर कोव्हॅक्सिन लस तुम्ही घेतली तर ती 6 आठवड्याच्या आत घ्यायची असते. जर तुम्ही कोविशिल्ड लस घेतली तर ती 6 आठवडे ते 2 महिन्याच्या आत दुसरा डोस घ्यायचा असतो. त्याच्यामुळे लक्षात ठेवा, लसीकरण हे आपल्या सगळ्यांना गरज आहे. ज्यावेळेला संपूर्ण भारतातल्या 70% लोकांना जर लसीकरण होईल तरच आपल्या इथं हर्ड इम्युनिटी किंवा सामुदायिक प्रतिकारशक्ती निर्माण होईल आणि तरच या करोनाच्या साथीला किंवा या वाढत्या गतीला, या आलेखाला थोडाफार आळा बसेल आणि कोरोनाची साथ ही काही दिवसांनी किंवा काही महिन्यांनी आटोक्यात येईल. त्यामुळं पुन्हा एकदा सांगतो, करोनासाठी प्रतिबंधक उपाय आहेत, ते आपण पाळायचेच आहेत. जोपर्यंत या जगाच्या पाठीवरचा शेवटचा करोनाचा रुग्ण नाहीसा होण्याची शक्यता नाही, तोपर्यंत आपल्याला हे प्रतिबंधक उपाय पाळावेच लागतील. मग ते आजपासून 1 महिना असेल, 1 वर्ष असेल किंवा 5 वर्ष असेल. धन्यवाद.